श्रीराम नमस्कार. आज 21 एप्रिल 2024 भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 23. मागील भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद चालू होता त्या संवादात मी आणि माझं कार्य या अनुषंगाने भगवान श्रीकृष्णाने स्थितीचा स्वामी विष्णू या स्वरूपात जी कार्य केली ती थोडक्यात अर्जुनाला सांगितली. ह्या इथं अजून एक भाग असा होता की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला न विचारता ही कार्य सांगितली की माझा पूर्वजन्म. जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की पूर्वजन्म खरंच असतो का, मी कसं मानायचं, तुम्ही सगळे जन्म अनुभवले आहेत आणि तुम्हाला ते आठवत आहेत, मला कसं आठवत नाही. या त्याच्या वक्तव्यावर भगवान श्रीकृष्णांनी जे काही ज्ञान आणि विज्ञान यांना सांगड घालून जे स्पष्टीकरण दिलेलं आहे तो योग आपण आत्ता ज्ञान विज्ञान संन्यास योग पाहतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. इथं हा श्लोक मी दोन ठिकाणी एक त्याचा जसा संस्कृत लिहिलं गेलं आहे तर एक उच्चार, पुढचा एक श्लोक अजून येतो परित्राणी, तर एका ठिकाणी मी तो पवित्राणी वाचलं होतं. परित्राणी शब्दाचा अर्थ वेगळा होता आणि पवित्राणीचा वेगळा होतो. काय होतं की वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास रामायण ह्याच्यात जसे काही भेद आहेत तसे भगवद्गीतेमध्ये जे लेखक आहेत किंवा काही त्याच्यावरती अभ्यास करतात त्यांचे काही स्वतःचे विचार आहेत आणि त्या लिखाणामध्ये त्या भाषेच्या अनुसरून एखादा शब्द इकडं तिकडं होतो पण अर्थ बदलत नाही. तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ग्लानी हा शब्द तेव्हा त्याच्यामध्ये आलेला आहे की जेव्हा जेव्हा यदा यदा जेव्हा जेव्हा ह्या जगतामध्ये ग्लानी सदृश्य परिस्थिती उत्पन्न होते. भगवंतांनी युद्धभूमीवरती अर्जुनाशी संभाषण करताना ग्लानीयुक्त शब्द वापरणं, ग्लानी आणि युद्ध ह्यामध्ये जी सांगड घातलेली आहे ती भाव या शब्दावरनं घातलेली. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा ह्या समाजाला धर्माला ग्लानी येते. मध्ये मी आत्ता ग्रुपवर एक शब्दाचा अर्थ विचारला होता की झोप म्हणजे काय. एखाद्या शब्दाचे अनेक आपण म्हणतो ना की उपअर्थ असतात, ते त्या अनुषंगाने वापरले जातात. तर एका शब्दात सांगायचं झालं तर झोप म्हणजे भाव, आणि दुसरं स्पष्टीकरण जर सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता जी भगवंतांनी अर्जुनामध्ये पाहिली होती, स्थितप्रज्ञा अवस्था. स्थितप्रज्ञा अवस्था आपण जेव्हा एखादा मी प्रश्न त्याच्यात दिला तर त्याचं उत्तर अगोदर दिलेलं असतं की बुद्धी आणि विचार ह्या अवस्थेवर ज्यांची कमांड आहे, ज्याचं वर्चस्व आहे, असा तो अर्जुन होता. मग ह्याचा अजून स्पष्टीकरण केलं तर अर्थ काय होतो, तर बुद्धी ही मेंदूत असते. मेंदूतनं उत्पन्न होणारी कंपनं म्हणजे बुद्धी आहे. आणि आपली 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय यांची सांगड घालून जो भाव उत्पन्न होतो त्या इंद्रियांच्या मार्फत, त्याला झोप म्हणतात. शब्द उदाहरणं दिली होती मी. एक अश्लील होतं. अश्लील म्हणजे आपल्याला वाटायला अश्लील समजावं, कारण कळलं पाहिजे सगळ्या दृष्टिकोनात. आणि अभ्यास करताना पहिलं हे लक्षात येणं गरजेचं होतं की हा भावाशी निगडीत असलेला प्रकार आहे. झोपे अभावी दुसऱ्या दिवशीचा दिवस बिघडला.
अभाव, झोपेचा अभाव. आपण जसं म्हणतो की मी त्या 4 अशा हिंड म्हणून दिलेलं होतं त्याच्यात, की आई वडील मुलीला म्हणतात, कोणाखाली झोपलीस तेव्हा गरोदर झालीस. तर बुद्धी आणि इंद्रिय, जे इंद्रिय हे कामवासनेला जागृत करतं, ते इंद्रिय आणि बुद्धी ह्याच्यामध्ये असलेला अभाव, आणि त्या अभाव म्हणजे झोप, म्हणजे ती अवस्था. मग इथं भगवंतानी आपण जसे जे ग्रुपवर 5-6 जणांनी दिलं आहे, तर प्रत्येकाचं उत्तर खरं सांगायचं तर त्यांच्या अनुषंगाने बरोबर होतं. पण एखाद्या व्यक्तीला आपण जसं मूळ, आपण आता भगवद्गीतेचा अभ्यास करतोय, इथं भगवंतानी झोप शब्द वापरला नाही तर ग्लानी वापरला आहे. मग ग्लानी ही बुद्धीची आणि मेंदूची ती अवस्था आहे की ज्यांनी ही दश इंद्रिय निर्बल बनतात. आता तुम्ही म्हणाल निर्बल बनली म्हणजे कार्यान्वित नाही होत, असा त्याचा अर्थ होतो. पण निर्बल होणं म्हणजे ती त्यांच्या मनाप्रमाणे वागतात, मनाप्रमाणे त्यांचा संचार चालू होतो, आणि बुद्धी सांगत असते अमुक तू वागू नकोस. ते सांगून सुद्धा इंद्रिय ही या देहाला अधीन होतात. आणि भगवंतानी जिथे अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना, ही जी मधली दुरी आहे, आपण इंग्लिशमध्ये गॅप म्हणू, की बुद्धी आणि दश इंद्रिय, या इंद्रियांवरती मनुष्य जेव्हा विजय प्राप्त करतो म्हणजे त्याच्या अधीन होतो. आपण तिथं काय समजतो की विजय प्राप्त करणं म्हणजे ती आपल्या कंट्रोलमध्ये असणं, तर इथं उलट आहे. अर्थ असा आहे की दश इंद्रियांवरती नियंत्रण करणं म्हणजे ताब्यात घेणं. एखादा कुत्रा असतो आपल्याकडे घरामध्ये, कोणी गेलं की तो भुंकायला लागतो, की तो घर मालक त्याला हाक मारतो किंवा तो पट्टा धरतो आणि त्याचं भुंकणं किंवा त्याचा आवेश नियंत्रित करतो. म्हणजे काय झालं तर त्याला ताब्यात घेतो. याचा अर्थ तो कुत्रा त्या मालकाच्या प्रमाणे कार्यान्वित होणारा असतो. तसं मनुष्याच्या देहामध्ये असलेली इंद्रिय आहेत, ज्याला भगवंतानी अर्जुनाला सांगताना षडरिपू म्हटलेलं आहे. सगळ्यांना माहिती, षडरिपू हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया. तर ह्या गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितलं मीच निर्माण केल्यात. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की तूच निर्माण केलेत, आणि मग तूच परत त्याचं समर्पण, म्हणजे एखादी गोष्ट आपणच निर्माण करायची आणि त्याच्यातच खेळत बसायचं. म्हणजे आत्ता बोलताना एक आठवलं की इथं ऐकायला येणाऱ्या एक बोट आहेत, ते मागं एकदा सुरुवातीला ते म्हणलं की जर त्रासच असायचा तर मग परमेश्वराने जन्मालाच का घातलं. तर परमेश्वराने जन्माला घातलं याचं कारण आपलं पूर्वकर्म असतं. पण दोन्ही बाजूंनी परमेश्वर खेळत असतो. म्हणजे प्रश्नही तोच उत्पन्न करतो आणि उत्तरही तोच देतो. आपण मध्ये फक्त अवस्था आहे. म्हणून हे षडरिपू जे आहे हे त्या अवस्था आहेत. आणि ह्या अवस्था जो पार करतो तो साधना मार्गावर जातो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया याच्यावर ज्याचं नियंत्रण आहे तो साधना मार्गात जातो. म्हणजे आपण एखादं म्हणतो की आपण मेडिटेशन शिकायला जाऊ, साधने मार्गात जाऊ, अध्यात्माला जाऊ, अमुक करू तमुक करू. पण ह्या ज्या गोष्टी तुमच्या अंतर्देहामध्ये भगवंतांनी दिलेल्या आहेत किंवा आहेत, जागृत अवस्थेत आहेत, त्याचं नियंत्रण काय?
तर ती परीक्षा तो भगवंत घेत असतो. म्हणून तो भगवंत अर्जुनाला सांगतो, अर्जुना मला चराचरात व्याप्त असणं मी हे खूप गरजेचं आहे. म्हणजे या पृथ्वी तलावर कुठल्या कणामध्ये कधी काय जरूरत पडेल हे सांगता येत नाही, तिथं मी असणं आवश्यक आहे. म्हणून आपण म्हणतो देव सगळीकडे आहे. मग तो म्हणतो, भगवंत अर्जुनाला म्हणतो, हे जे काम क्रोध लोभ मोह मत्सर माया हे जे दिलेलं आहे, हे मनुष्य व्यवस्थित वापरतोय की नाही याच्यासाठी मला परीक्षा घेणं तर अनिवार्य आहे. म्हणून मग तो मनुष्याला लोभ टाकतो. आपण म्हणतो की आपण रस्त्याने चाललोय आणि 100 रुपयाची नोट सापडल्या कोणी, म्हणजे त्याच्यात काय तो लोभ झाला असं म्हणता येणार नाही, पण ती उचलली की ती तो म्हणतो ती माझी आहे. आता ती माझी झाली, मला सापडली. आणि जर समजा एखादा पुढं घेणारा पैसे शोधत आला आणि तुमची जागृत अवस्था असेल बुद्धीची, तर तुम्ही म्हणाल की अरे ही नोट का तुमची इथं पडली होती. पण जर तुम्ही म्हणाला नाही आणि त्यांनी बघितलेलंही नाही आहे आणि तुम्ही ते खिशात ठेवली आहेत, तर तुम्ही म्हणाल नाही इथं तर काहीच नव्हतं आणि त्याच्याबरोबर शोधायला लागता. हा झाला लोभ. आणि ह्या अवस्थेमध्ये मग भगवंत ठरवतो की ह्या माणसाचं कर्म कसं ठरवायचं. म्हणजे आपण आपल्याला असं वाटतं की आपण एखादी कृती केली किंवा ती मी केली, ती नसते, ती भगवंतांनी सांगितलेली असते. तो भगवंत करत असतो आणि त्याच्यावर उत्तर सुद्धा भगवंतच देतो. मग नोट मिळाली, हो हो अहो आत्ताच सापडली, त्या माणसाला परत दिली. भगवंत लगेच असं म्हणत नाही हो का पकडता पकडता याला वाचला हा सुटला, नाही. भगवंत म्हणतो उत्तम कर्म केलंस, तुला लोभ झाला नाही. एक पायरीवर माया निर्माण करतो, मायेत असंच अडकावून ठेवतो. माया ही पैशाची असते, संपत्तीची असते, स्त्रीची असते आणि प्रेमाची पण असते. आणि ह्या मायेमध्ये जो अडकतो त्याला भगवंत निर्बुद्ध म्हणतात. आपण म्हणतो आईची माया कोणालाच येणार नाही, पण ती असली माया जरी असली आणि आईने जर तुम्हाला कुरवाडून नाही माझं बाळ करून त्याला काही शाळेत घातलं नाही, शिक्षणाला घातलं नाही की काही काळजी करू नको, आपल्याकडे पैसा आहे, मी तुझी काळजी घेईन, आणि त्याला कुरवाळत बसली मायेने, तर ती धर्माच्या विरुद्ध आहे. त्याला भगवंतानी ग्लानी म्हटलंय. नीट लक्षात घ्या, जिथं उत्पत्ती आहे काम क्रोध लोभ मोह मत्सर माया, ज्याची उत्पत्ती आहे तिथंच भगवंताने त्याचं उत्तरही दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये जशी आईची माया की त्या मुलाला काही तोशिष होऊ नये, काही त्रास होऊ नये, तर भगवंताने सांगितले ही ग्लानी आलेली आहे, तर त्या बाईला जाऊन हलवणं माझं काम आहे. मग तो कोणाच्या तरी स्वरूपात येतो, नातेवाईकांच्या स्वरूपात किंवा दुसऱ्या याच्यामध्ये, की अगं काय करतेस, तुझा मुलगा मोठा होत चाललाय, त्याला तू म्हणजे शाळेत घाल, त्याचं शिक्षण कर, त्याचं आयुष्य वाया घालवू नको. आपण म्हणतो बरं झालं तुम्ही सांगितलं, हे ऐकतच नव्हते. डोळ्यांनी काय बघितलं, एकाने सांगितलं, नवरा काही बायकोपुढे बोलत नव्हता, बायकोनी पुत्रप्रेमामुळे त्या मायेत अडकून ठेवलं होतं, पण जो बाहेर न आला त्याला बुद्धी भगवंत देतो. म्हणजे बुद्धीवरती अंमल हा भगवंताचा आहे. पण हा अंमल तुमच्या ह्या दश कर्म 5 ज्ञान 5 या इंद्रियांवरती अवलंबून आहे. कारण जसं आत्मसंयम योगामध्ये आणि सांख्य योगामध्ये बघितलं, सुबुद्धी आणि कुबुद्धी हे 2 प्रकार.
बुद्धी आहे, चाकू आहे, त्याने सफरचंद कापायचं का माणसाला भोसकायचं, ही बुद्धी हवी. दोन्ही कापणार. चाकूचं काम काय? कापणं. मग मधलं जी बुद्धी आहे ही वापराचं काम, जसं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू मोहित होऊ नकोस. करता मीच आहे आणि करविता मीच आहे, तू फक्त निमित्त आहेस. आणि समाजाला जेव्हा ग्लानी येते आणि या समाजामध्ये आलेली ग्लानी जेव्हा दूर करायची असते, ग्लानी म्हणजे एक, परत सांगतो, झोपेची ती अवस्था जी क्षणिक मेंदूतली बौद्धिकता आणि इंद्रियांच्या मध्ये जो भाव उत्पन्न करते, तो चुकीचा भाव उत्पन्न करते. ग्लानी हा भाव आहे, निद्रा हा भाव आहे, आपले डोळे मिटणे हा एक भाव आहे. काय रे, आज बरोबर दिसत नाहीये तुझा चेहरा, रात्री झोप झाली नाही का? कशावरून ओळखलं? चेहऱ्यावरचा भाव. चेहरा बघून ओळखलं, चेहरा तोच आहे, पण मग बघितलं काय? तर भाव. आणि पोचलात कुठं? झोपेपर्यंत नाही ना. काल खूप काम होतं, अमुक अमुक असं झालं, वाचत होतो, उशीर लागले, पाहुणे आले होते, त्यामुळे डोळाच लागला नाही. त्यामुळे काय झोप तशी लागली नाही. पडलो होतो, उन्हाळा पण खूप होता, लाही लाही अंगाची होत होती, लाही लाही, डोळा न लागणं, ही सगळी इंद्रियांच्या बाजूकडची जमेची बाजू आहे. ही सगळी इंद्रियांमध्ये खेळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी बुद्धी आणि त्यांची बुद्धी सांगत होती, आपली झोप, तुझी झोप, बुद्धीने आठवण करून दिली, 10 वाजले, तुझी झोपेची वेळ झाली. हे माणूस घड्याळ बघतो, पण समोर माणसं बसलेली असतात, काही बोलता येत नाही. बुद्धी आठवण करून देते की ही तुझी झोपेची वेळ आहे, हे तुझं आणि माझी सांगड घालून भाव उत्पन्न करायची वेळ आहे. आणि मग ते होत नाही. तो मनुष्य समोर असं बसून राहतो, ती माणसं राहतात आणि त्याला अशी झापड येते. मग समोरचे म्हणतात, चला आता निघाला पाहिजे, यांना झोप आली, यांची झोपेची वेळ झाली. म्हणजे काय? तर सर्व इंद्रियांची आणि बुद्धी मेंदूची एक संग व्हायची वेळ झाली. दोघंही एकत्र आलेत. निर्णय उत्तम. उत्पन्न होणारा भाव देह स्थिर करण्यात वापरतात. त्याला तुम्ही ध्यान म्हणता. इंद्रिय ध्यानात काय करतात? इंद्रिय, बुद्धी आणि मेंदू. बुद्धीचं म्हणजे बुद्धी तिथंच असते, त्या मेंदूत, तिथं स्थान आहे. ह्यांच्या दोघांची सांगड घातल्यानंतर जो भाव उत्पन्न होतो आणि मनुष्य ज्या अवस्थेत जातो, त्या स्थितप्रज्ञ अवस्थेत जातो, त्याला ध्यान म्हणतात. पण ह्याच्यातली एक इंद्रिय जर चुळबुळ करायला लागलं, हात हालायला लागला, डोळे खाजायला लागले, कान, जसं सांगितलं की कान, नाक, डोळे ही अशी इंद्रिय आहेत की तुम्ही काम करायचं नाही म्हटलं ना तरी ते स्वयं काम करत राहतात. पण तसं नाही आहे. एकदा झोप लागली, झोप म्हणजे ती अवस्था, लक्षात ठेवा. तो भाव एकदा तुमचा उत्पन्न झाला की ती मेंदू सांगतं, भाऊ काही नाही आहे, तुला ऐकू येणार नाही आहे काही. मग माणसाला झोपल्यावर टी व्ही घरात लावला काय, कोणी बोंबाबोंब केली काय, कोणी बोंबललं काय, किंवा अजून शांतता, स्मशान शांतता असली काय, तो शांतपणे स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो आणि तो भाव प्रगट करतो. त्याला उत्तम म्हणतात. उत्तम शब्दाचा अर्थ काय? त्याला उत्तम म्हणतात. सर्वोत्तम, सर्वांमध्ये उत्तम एक विष्णूची अवस्था आहे.
मग इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की समाजाला जेव्हा ग्लानी येते तेव्हा काम असतं गुरूंचं, साधूंचं, संतांचं, की या समाजाला मध्ये एकत्रीकरण करून समाजामध्ये धर्म हा तग धरून राहिला पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे नाही. धर्म भगवंतांनी सृष्टी निर्माण केल्यावर जे गणित मांडून दिलंय त्या गणितावरती चालणारा तो धर्म. मग इथं भगवंत म्हणतात की अर्जुना, मग त्यामुळे या षडरिपूंमध्ये काम, मोह, माया, लोभ ह्याच्यामध्ये मनुष्य जीवन अडकलेलं आहे. म्हणून मला अवतार घ्यायला लागलेले आहेत. हे जे सगळे आहेत, तू जे युद्ध करायला म्हणतोयस, हे मरणारच आहेत. मी काहीच करत नाही. अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. सगळं सांगतायत, सृष्टीचा निर्माता पण तेच, विनाश पण तेच, उत्तर पण तेच, प्रश्न पण तेच. मग माझा उपयोग काय? मग मी काय करतोय? म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तू काहीच करत नाहीयेस. जे काही करतोय ते मी करतोय, पण ते करण्यासाठी तुझ्या मनाची अनुमती आणि तुझ्या देहाची क्रिया आवश्यक आहे. जरी माझा अंश प्रत्येक देहामधल्या अंतरआत्म्यात स्थित असला तरी माझं काम आहे त्या अंतरआत्म्याला, त्या देहाला प्रकाश देणं, आणि त्या देहाचं काम आहे आपल्या दश इंद्रियांवरती नियंत्रण ठेवून सद्विवेक बुद्धीनी योग्य कृती करणं, म्हणजे साधना करणं. आणि साधनेचा दुसरा अर्थ, षडरिपूंवरती जो विजय प्राप्त करतो तो साधनस्थ होतो. त्याला साधना मार्गावरती चालणारा सत्पुरुष किंवा योगी म्हटलं आहे. मी आत आहेच आहे. जो काम, क्रोध, माया हे उत्पन्न होतं तेव्हा मी असतोच आतमध्ये, पण मी करत नाही. करून तुमची बुद्धी घेते, पण त्याला ताबडतोब उत्तर हे मी दुसरी भूमिकामध्ये शिरून उत्तर देतो, कारण मी चराचरात आहे. म्हणजे एखादा बुद्धी, आपण पण म्हणतो की एखाद्या रस्त्यामध्ये भांडण चाललेले असतात, दोघा जणांची मारामारी चाललेली असते, त्या दोघांच्याही अंतरात्म्यात परमात्मा बसलेला आहे. एकाची बुद्धी भ्रष्ट होते, एक योग बरोबर असतो, आणि दोघांचं भांडण चालू होतं. आता हे भांडण सोडायचं काम भगवंताला करणं प्राप्त असतं, म्हणून तो तिसऱ्याला सोडतो. आणि तिसरा जो असतो त्याचा हिशोब भगवंत काढतो. कारण अशा बऱ्याच फाईल्स असतात ना, साहेबांच्या टेबलावर असतात, की त्या कुठं ॲडजस्टमेंट करायच्या. मग भगवंत त्या रस्त्याने अशा व्यक्तीला पाठवतो की त्या दोघांचं भांडण थांबेल. आणि ज्याच्या कर्मामध्ये कारण नसताना मृत्यूयोग आहे, तो मनुष्य परत बरोबर त्या ठिकाणी पोचतो, भांडण सोडवायला जातो, ते दोघं बाजूला होतात आणि त्यातलाच एक त्याला मारतो. भांडण सोडवायला गेला आणि स्वतःचा नाश करून घेतला. मारणाऱ्याच्या अंतरात्म्यात पण भगवंत आहे, ज्याला मारलं त्यांच्या अंतरात्म्यात पण भगवंत आहे, आणि जो सोडवायला जातो त्यांच्या अंतरात्म्यात पण भगवंत आहे. पण भगवंत म्हणतो की तुम्हाला हे जे देह दिलेत ना, तेव्हा तुम्हाला 6 षडरिपू दिलेले, याचा योग्य वापर तुम्ही केला नाहीत. आणि हे रिपू वापरताना कर्माचा भाग पण आलाच. विज्ञान आलं, कर्म आलं आणि संन्यास आला. तिथं गेला कारण नसताना मेला. काय गरज होती? तो म्हणेल मी चांगल्यासाठी सोडवायला गेलो. नक्की गेला,
तुझी बुद्धी उत्तम होती, सगळं चांगलं होतं, पण पूर्व कर्मामध्ये असलेला दोष, तुझं मरण हे त्या ठिकाणीच होतं जे तुला ओढवून घेतलं गेलं. तू दुसऱ्या मार्गाने जाणारा असतो किंवा 1 सेकंदाचा सुद्धा बदल त्याच्यात घडत नाही. हे गणित खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा अंतरात्म्यातनं तुमची चैतन्यमय ज्योत शरीर सोडते, तेव्हा 1 सेकंद सुद्धा गणित म्हणजे घड्याळातला तुम्हाला वेळ अवधी मिळत नाही. सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं होतं. म्हणून भगवंतांनी सांगितलं या सगळ्याचं जे कारण आहे ना, हे षडरिपू आहे. अर्जुना, देहाची निर्मिती मी केलेली आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा ठरवलं की सृष्टी निर्माण करायची आणि आमच्या तिघांची जेव्हा मीटिंग झाली, तिघं आम्ही जेव्हा भेटलो, त्रिदेव, तेव्हा त्यांनी उत्पत्ती केली. शंकरांनी सांगितलं मी संहार करायचं काम करेन, शिक्षा द्यायचं, संहार करायचं काम करेन. ब्रह्मदेवाना मनामध्ये भ्रमच उत्पन्न झाला, संहार कशाला पाहिजे. ते म्हणजे संहार झाला नाही तर उत्पत्ती कशी होणार. भगवंतांनी तिथं लगेच सांगितलं काळजी करू नका, मी स्थिती सांभाळतो. ब्रह्मा मधला विष्णू आणि उजवा महेश मूर्तीमध्ये आपण बघितलं की तसे असतात. पण दोघांच्या मध्ये जो आहे उत्पत्ती आणि लय ह्याच्या मधला जो विष्णू आहे तो हा परमात्मा आहे. जो आत्ता परमात्मा हेच ज्ञान अर्जुनाला सांगतोय की उत्पत्ती आणि लय याच्यामध्ये मी आहे, मीच दोन्हीकडे, उत्पत्तीला पण मीच कारणीभूत आहे आणि लय जे संपणार आहे त्याला सुद्धा मीच कारणीभूत आहे. कारण तुम्ही दोघं एकमेकांवरती अवलंबून आहात, पण ते चालणारात माझ्यामुळे. एक मृत पावला की एक जिवंत होतो. अवस्था. भगवंतांना प्रश्न पडला कसं काय, अर्जुनाला प्रश्न पडला नाही कसं काय, काय गणित कळलं नाही. ह्याचं सोपं उत्तर छानपैकी वर्तकांनी सांगितलं होतं. प्रमाण पाहिजे ना. भगवंत सांगतो म्हणून काय झालं, तो सांगतोय म्हणून त्यांनी लिहून ठेवलं म्हणून काय झालं. आम्हाला प्रमाण कुठे आहे. आत्मा देह बदलतो, आत्मा तोच असतो, प्रमाण कुठे आहे. ह्याचं अतिशय सुंदर उदाहरण वर्तकांनी दिलं होतं. आपण आधी 4-5 वेळा पाहिलं पण आहे की फुलपाखरू पहिला त्या अंड, आळी, कोश ह्याच्या अवस्थेतमधनं सगळ्या जातं आणि शेवटी फुलपाखरं बनतं. ती प्रत्येक अवस्थेमध्ये तो देह सोडतं, आत्मा तोच असतो आणि शेवटी फुलपाखरू होतं. असं होत नाही अंड्यामध्ये आत्मा वेगळा आहे, कोशात आत्मा वेगळा आहे, नाही. अवस्था बदलतात आणि शेवटची अवस्था वेगळी असते. म्हणजे उत्पत्ती ते लय याच्या मधल्या ज्या अवस्था असतात त्याचा स्वामी हा विष्णू त्या अवस्था त्या षडरिपूंच्या अनुषंगाने ही पृथ्वीवरचं प्रत्येक जीव हा सांभाळत असतो. कोणाला कसं ठेवायचं. आणि मग जो साधना मार्गाला लागलेला आहे, हिमालयात जायचं म्हणजे हिमालयात गेला, सगळं झालं हिमालयात गेला. कसा काय गेला, तिकडं गेला आणि योगी झाला. ह्या सर्वातनं मोकळा झाला साधनेच्या मार्गातनं. पण तिकडं गेला आणि परत संन्यास धारण करून परत गृहस्थात आला. तिथं सुद्धा भगवंत म्हणतात मीच जबाबदार आहे. आणि उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणजे या चराचरामध्ये पार्था जे सगळं व्यापलेलं आहे, मनुष्याला उत्पन्न होणारा मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, अरे हे आहेत की नाही याची परीक्षा घेणं माझं काम आहे, जी तुझी आत्ता मी घेतोय. हे जे कौरव आलेत ना, त्यांना खात्री आहे ते मरणार आहेत. मी जातोय का कुठं. अर्जुना तू विचार कर, तुला माझे जन्म सांगितले, कुठं असं आढळलं का मी गेलोय समोर. परिस्थिती अशी झाली की ते समोर माझ्या आले आणि स्वतःचं नाश करून घेतला किंवा त्यांना गती प्राप्त झाली.
बघा सगळ्या याच्यामध्ये वामन अवतारामध्ये मागं आपण बघितलं त्या बलिराजाचं, त्या याच्यात राक्षसांचं गुरु शुकाचार्यानं सांगितलं, अरे ते तू बघतोय दिसतोय तसं नाही आहे, हा विष्णू आहे, उगाच शब्द देऊ नकोस आणि मोठा दानी आहेस हे दाखवू नकोस. तो म्हटला नाही देणार, शब्द दिला. पायच एवढा मोठा केला तिन्ही खंडात, ते सांगितलं मागच्या वेळी. शुकाचार्य म्हटले बघ, म्हटलं ना, स्वतः पाताळात गेला आणि वरच्या पृथ्वीवरचं राक्षस कुळ नष्ट झालं. विष्णूंनी केलेली कृती त्यांनी केली. विष्णूंनी फक्त काय मागितलं, 3 पावलं जमीन दे. हिरण्यकश्यपू तसंच झालं. घराण्यात मरणार नाही, बाहेरच्या आधी मरणार नाही, हवेत मरणार नाही, इकडं मरणार नाही. अवतार घ्यायला लागला, मांडीवरती मेला. मरण ओढवून कोणी घेतलं? मी सांगितलं होतं भक्त प्रल्हादाला त्रास दे, तो नामस्मरण करत होता. त्या नामस्मरणाचा याला त्रास होत होता, म्हणजेच ह्याचे षडरिपू बिघडले होते. आणि तिथं मला उपस्थित असणं गरजेचं होतं आणि त्यावेळी माझ्या भक्ताचं रक्षण करणं हे माझं काम होतं. रावणाच्या वेळी रावणाने काय केलं, सीतेला पळवलं. असं नाही म्हणलं की राम डायरेक्ट रावणाशी लढायला गेला. आधी रावणाने सीतेला पळवलं, म्हणून मग पुढे 2 पाऊल विष्णूला टाकायला लागली. मग ह्या गोष्टी प्रत्येक ज्याचा मृत्यू आहे. शिशुपालाचं काय झालं, राजसूय यज्ञामध्ये सांगितलं होतं सगळ्यांनी की बोलवू नको, कृष्णाला बोलवू नको. शिशुपालाला माहिती होतं की मी 101 अपशब्द बोलले, 100 बोलले की तो मी नंतर मरणार. पण त्यांनी काय केलं, माहिती असून माझं मरण आहे, भगवंतासमोर गेला, अपशब्द बोलले आणि भगवंताने त्याचा उद्धार केला. लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. मारणं आणि उद्धार करणं. श्रीकृष्ण कंसाकडे गेला का? नाही गेला. कंसाने श्रीकृष्णाला मारायला राक्षस पाठवले, ते श्रीकृष्णाने मारले आणि मग कंसाने श्रीकृष्णाला आमंत्रण दिलं की तू ये, तेव्हा कृष्ण गेला. नाही तर आधी तिथंच होता. गेलं गेलं माझं काम हेच आहे, ते करून मी मोकळं, पुढं असं झालं का? नाही झालं. अवस्था नीट लक्षात घ्या. ग्लानिर्भवती भारत, ग्लानी आहे ही, समाजाला आलेली ग्लानी आहे. आणि इथं अजून एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे की समाजामध्ये जेव्हा अस्थिरता माजते, जी लोक साधू आहेत, संत आहेत, गुरु आहेत, हीच जेव्हा अयोग्य रीतीने वागायला लागतात, वाम मार्गाला हीच माणसं लागली, तर भगवंत म्हणतात अशा वेळी मला जन्म घेणं आणि ह्या गोष्टी जागेवर आणणं गरजेचंच आहे, म्हणून मी जन्म घेतलेला आहे. कारण हे त्या ऋषींना, मुनींना, संन्यासांना, धर्मगुरूंना योग्य शिक्षा देणं हे माझं काम आहे. का? तर सर्वसामान्य जनता त्यांना त्या स्थानावर नेऊन ठेवते की त्या स्थानावरती ते हे सर्व षडरिपू गुंडाळून बसतात. स्वतः साधना मार्गावर जात नाहीत आणि समाजाला, धर्माला नाशाच्या दिशेने ढकलतात. म्हणून या धर्मस्थापनेसाठी मला जन्म घेणं गरजेचं आहे. अमरीश राजाचं उदाहरण खूप सुंदर आहे.
आपण एकादशी हा प्रकार ऐकलेला आहे की एकादशी असते तेव्हा सगळं असं म्हणतात की कुठलंही व्रत जीवनामध्ये केलं नाही तरी चालेल, पण एकादशी व्रत मात्र नक्की करावं. कारण जो एकादशी करतो तो भगवान विष्णूंच्या जवळच असतो. वास्तविक आपण म्हणतो की आज उद्या चतुर्थी आहे, म्हणजे रात्री 12ला चालू होईल ती उद्या 12पर्यंत किंवा चंद्रोदय होईपर्यंत. एकादशीचं गणित बऱ्याच जणांना माहीतही नाही, कसं करतात तेही कळत नाही. दशमीच्या मध्यानी आणि 12व्या दिवशीच्या मध्यानापर्यंत पाण्याचा एकही थेंब गिळायचा नाही. हे जे व्रत आहे त्याला एकादशी व्रत म्हणतात. आणि 12व्या दिवशी जो समोर आपल्या पहिल्यांदा एखादा मनुष्य दिसतो किंवा आता मनुष्य म्हणतो आपण, पण एखादी व्यक्ती दिसते, त्याला पाणी द्यावं, त्याला काहीतरी द्यावं आणि मग आपण पाण्याचा घोट घ्यावा, तेव्हा ते व्रत थांबतं. पण जोपर्यंत ते देत नाही, तो संकल्पच असा आहे, तेव्हा तोपर्यंत एकादशी व्रत पूर्ण होत नाही. आणि असं एकादशी व्रत हा राजा अमरीश करायचा. अतिशय उत्तम प्रकारे एकादशी त्यांनी पाळलेल्या होत्या. आणि एक दिवस दुर्वासाच्या इथं आले. ज्या दिवशी एकादशीचं व्रत त्याला पाणी घ्यायचं होतं, तर 12व्या दिवशी तिथं पोचले. राजाला म्हटले, राजा मी जरा स्नान करून येतो नदीवर जाऊन. अमरीश राजाने सांगितलं, मुनिवर्य आपण या, पण माझं एकादशीचं व्रत आहे आणि 12 वाजता मला ते व्रत सोडायचं आहे, तर आपण त्याच्या आत आलात तर बरं होईल. दुर्वास म्हणाले, हा मी गेलो आणि हा आलो, मला काही वेळ लागत नाही. ठीक आहे म्हटले, तोपर्यंत मी थांबतो. दुर्वास गेले आणि आलेच नाही. आणि उशीर झाला. इथं अमरीश राजांनी 12 वाजले, पाणी, तीर्थ, जल घेऊन व्रत सोडलं. आणि हे अंतर्ज्ञानाने दुर्वासांना कळलं. दुर्वास तिथनं रागाने आले आणि म्हटले, तुझं काही पद्धत आहे का? अजून यजमान भुकेला आहे आणि तू कसं भोजन करून घेतलंस? तू केलंस ते योग्य केलं नाहीस, मी तुला शाप देतो. तुला 10 वेळा गर्भातनं जन्म घ्यायला लागेल, हा तुला शाप आहे. इतके चिडले. वास्तविक राजाची चुकी काय होती? काहीच नाही. म्हणजे एवढा वेळ झाला, असं होतं का की राजाने जेवून घेतलं होतं? नाही. एक थेंब जलाचा घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी होत्या. झालं. राजा घाबरला आणि विष्णूंच्या धावा करायला लागला की मला ह्याच्यातनं वाचवा. त्यांचा हा जो शाप आहे की 10 जन्म गर्भवासातनं माझा जन्म होईल, हा कसं काय? म्हणजे माझं काहीच चुकी नसताना वास्तविक मी आपल्या विष्णुपूजनाचं सर्व व्यवस्थित योग्य तऱ्हेने पालन केलं होतं. विष्णूला हे पटतं आणि ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागं सोडतात. दुर्वासांना कळतं की आपल्या पाठीमागं सुदर्शन चक्र आलं आणि ते सर्व पृथ्वी, तिन्ही लोक सगळीकडे पळतात सुदर्शन चक्र मागं असतं. आणि शेवटी विष्णूपाशी येतात आणि त्याच्या पाया पडतात आणि विष्णूला म्हणतात की मला ह्याच्यातनं वाचवा महाराज, सुदर्शन चक्र मागं लागलंय, तर ह्याच्यापासून मला मुक्ती करा. आणि तेव्हा विष्णू त्यांना आठवण करून देतात की नाही, तू मुद्दामून केलंस आणि तुझ्याकडं एखाद्या गोष्टीची ऑथॉरिटी म्हणतो ना आपण की मला द्यायचं ताकद आहे, पॉवर आहे, तसा तू दुरुपयोग केलास आणि मुद्दामून त्या राजाला 10 जन्म गर्भातनं जन्म घ्यायला लागेल असं सांगितलंस, ते तू चुकलास. तू जाऊन त्याची क्षमा माग. दुर्वास तिथनं निघतात, अमरीश राजाच्या इथं येतात आणि त्याची क्षमा मागतात की मी तुझी क्षमा मागतो की मी तुला मुद्दामून जाणून बुजून तुझं व्रत तुटावं म्हणून उशीर केला आणि
या सर्व गोष्टी, आता जे माझ्या पाठीमागलं लागलेलं सुदर्शन चक्र आहे तेवढं फक्त थांबलं पाहिजे, तर तू तुझ्या गुरुतुल्य म्हणजे गुरुंना म्हणजे विष्णूला विनंती कर. आणि मग राजा अंबरीश विष्णूंना विनंती करतात संच स्मरण करून की कृपया मुनिवर्यांच्या पाठीमागं असलेली ही भीती आहे किंवा त्याच्या पाठीमागं असलेले हा त्रास आहे हा आपण थांबवावा. पण भगवान विष्णू हे दोन्हीकडनं वैचारिकतेने विचारांनी चाललेले आहेत. जर त्यांनी तो शाप नष्ट केला असता की आपण म्हणतो शापातनं त्यांनी मुक्त केलं असतं तर ते दुर्वास ऋषी होते. त्यांची ताकद होती आणि अंबरीश राजाला विष्णूंनी अभय दिलेलं होतं की ठीक आहे, तुला आता त्यांनी सांगितलं की 10 जन्म तुला काही गर्भातनं जायला लागणार नाही. मग विष्णू इथं दुर्वासांना शब्द देतात की ते 10 जन्म मी स्वतः माझ्या भक्तासाठी भोगीन. म्हणून विष्णूचे 10 जन्म हे गर्भातनं झालेले आहेत. गंमत अशी आहे, आपण भगवद्गीतेचा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद ऐकतोय. चराचरामध्ये हे पार्था मी व्यापलेलो आहे, करता करविता मी आहे. आणि समाजाला आलेली ग्लानी जे साधू स्वतःला समजतात, म्हणजे दुर्वासांचं जसं झालं की साधू उत्तम होते ना, होते. अधिकारी होते ना, होते. पण अधिकारी आणि उत्तम असून त्यांनी त्या अंबरीश राजावरती म्हणजे एका व्यक्तीवर त्यांनी अन्याय केला. मग भगवान विष्णूंचं हे काम आहे की या जगतामध्ये कोणावर जर अन्याय होत असेल आणि करणारा कितीही मोठा तेजस्वी तपस्वी असेल तरी त्याला शासन करणं हे विष्णू तत्वाचं काम आहे. म्हणून अर्जुना तू लक्षात घे की या जगतामध्ये हे जे तू समोर बघतोयस ही प्रत्येक कृतीला हा मी जबाबदार आहे. हा मी जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तेव्हा ती भूमिका परमात्म्याची आहे. आणि लक्षात ठेव, भोग हे सुद्धा आम्हाला भोगायला लागतात. त्याच्यातनं देव सुद्धा सुटलेले नाही आहेत. आपण यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ही जी ग्लानी आहे ती ही आहे. लोकांना त्यांच्या इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही, ही ग्लानी आहे. आणि ही ग्लानी त्या व्यक्तीला ह्या मनुष्य जीवनाला कायम काळाच्या आड झोपवेल. म्हणून त्याला जागृत अवस्था असणं गरजेचं आहे. म्हणून भगवंताचा जन्म, भगवंताचं असणं हे गरजेचं आहे. समाधी मार्गामध्ये लागलेलं, योग मार्गावरती लागलेले जे आहे, आपण म्हणतो अमुक ठिकाणी योगाचे क्लासेस आहेत, अमुक ठिकाणी साधनेचे क्लासेस आहेत, हे त्यांच्या अनुषंगाने आहेत. पण त्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात की नाही हे भगवंत ह्या चराचरात राहून दक्ष ठेवून आहे. तो झोपलेला नाही. मग ही झोप हे जेव्हा ही इंद्रिय ह्यातलं एक इंद्रिय जरी झोपलं म्हणजे एका जरी इंद्रियाचं मेंदूशी असलेला भाव जर बदलला तरी अख्खा देहाला त्याची शिक्षा भोगायला लागते. पण हे अर्जुना, हा मनुष्य देह, ह्या मनुष्य देहातले षडरिपू निर्माण करताना हे करणं गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट जर निर्माण केली नाही तर त्याचा गुण काय हे सुद्धा कळत नाही. हे विज्ञान झालं, ज्याला आपण संशोधन म्हणतो. निर्माण करून बघितलं ह्याचं काय होतं, काय घडतं अमुक गोष्टीचं, ते विज्ञान झालं. आणि मग ज्ञानातनं जे विज्ञान प्राप्त होतं, ज्ञान भगवंत आहे, भगवंतानी तुम्हाला या षडरिपू दिलेले आहेत. हे षडरिपू देताना बुद्धी दिलेली आहे.
तो उत्तम भाव दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जागृत अवस्थेत राहायचं, निद्रा अवस्थेत राहायचं, ग्लानी अवस्थेत राहायचं का झोपून राहायचं. सर्व इंद्रियांचं मेंदूशी जेव्हा असलेलं एकत्रीकरण ज्या भावामुळं थांबतं किंवा जो भाव थांबवतो, ती जी झोप आहे, ती जर एकमेकांच्या तारा जुळल्या तर त्याच्यापासून उत्पन्न होणारा वायू याला हर्ष म्हणतात किंवा आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्याला साखर झोप म्हणतात. साखर झोप लागली म्हणजे काय, साखर खाऊन झोप नाही लागली किंवा साखर बरोबर ठेवून नाही लागली. दाही इंद्रियांचं भगवंत म्हणतो ह्याचं सगळं पालन करणं. तुला सगळी हे दिलेली आहे की झोपेत सुद्धा चालू. आम्हाला खूप स्वप्न पडतात झोपेत. इकडं झोपलं की आज आम्हाला प्राणीच दिसले, आज मंदिरच दिसली, आज घरचेच दिसले, आज या सवाज दिसल्या, हा भाजी जाणारा गेलेला दिसला, हा खेळतानाच दिसला, 10 माणसं बाजूला बघितली, मी ह्याच्या अमुकच्या गाडीत बसलेलं बघितलं, तमुकच्या गाडीत बसलेलं बघितलं. अर्थ याचा असं की कुठलं तरी इंद्रिय गडबड करताय. पण भगवंतानी अर्जुनाने लगेच भगवंताला प्रश्न विचारला, मग निर्मितीच कशाला? जर माहिती आहे की इंद्रिय हे गडबड करताय तर इंद्रिय निर्मिती करायचीच कशाला? तुझ्याच हातामध्ये सगळं आहे ना, सृष्टी कशी निर्माण करायची. ते म्हणले तसं नाही चालत अर्जुना. लगेच इकडं माऊलींनी वेगळं उदाहरण दिलं. समाजामध्ये जर तुम्हाला कळायला पाहिजे असेल की त्रास काय आहे, तर हा त्रासाचा भोग काय आहे हे जर समाजाला कळणं गरजेचं असेल तर त्याच्यासाठी भगवंतालाही सामोरं जायला लागलं. आईला काय त्रास होतो हे सुद्धा कळायचं असेल तर त्याला ज्ञानेश्वरांचीच आई व्हायला लागतं. म्हणजे त्या विष्णूचीच आई झाली ना, ती सुटली आहे का? पतीच्या पाठीमागं जेव्हा स्वतःचा देह त्यागाला निघाले आणि निवृत्तीनाथांना बोलवलं. हा ज्ञानेश्वरीतला प्रसंग आहे. इथं आपण हा भगवद्गीतेत बसवतोय. मी चराचरात व्यापलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी आहे. मीच सगळं डायरेक्शन, प्रोड्युसर सगळं मीच आहे हे दाखवतोय. त्याला फक्त अर्जुनाला एवढंच सांगायचं आहे, मी फक्त कार्य जे आहे ना ते मी डायरेक्ट करू शकत नाही, ती कृती करू शकत नाही, त्याच्यासाठी कोणतरी लागतं. इथं त्यांनी काय केलं, तसंच केलं. माया शब्द समजण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या आईला स्वतःचा जीव इंद्रायणीमध्ये द्यायला लागला. निवृत्तीनाथांना सांगायला लागलं. निवृत्तीनाथ म्हणजे कोण? शंकरच. मग जो ह्या सृष्टीचा संहाराची देवता आहे, त्या संहाराच्या देवतेलाच सांगायला लागलं, तुझं आता तुझ्या हातात. आपण काय बघतो? एका आईचा मोठ्या मुलाशी चाललेला संवाद, एका माऊलीचा त्याच्या एक मुलाशी चाललेला संवाद की माझ्या बाकीच्या बाळांना तुझं. पण भगवंत सांगतात इथं ते तत्व वेगळं होतं. जी जात होती ती माया होती आणि ज्याच्यात अडकाचं की नाही हे ठरवायचं जे होतं ते निवृत्तीनाथानं ठरवायचं होतं. निवृत्ती जीवनामध्ये जे मनुष्य, निवृत्ती शब्द काय आहे, हे काय भावंड आहे. निवृत्ती झाल्यावरतीच ज्ञान प्राप्त होतं, मगच सोहम सापडतो आणि मगच मुक्त होतो. निवृत्ती म्हणजे काय? तुम्ही ऑफिसमधली 58 वर्षाची निवृत्ती नाही. षड रिपूंमध्ये जो निवृत्त होतो तो निवृत्त. आणि ह्या षड रिपूंमध्ये जो निवृत्त होतो त्यालाच ज्ञान प्राप्त होतो, तोच स्वाध्यायाला जातो, तोच ज्ञानी बनतो, तोच ज्ञानेश्वर. आणि मग एकदा ज्ञानी झालं की तुम्हाला जो जीवनाचा मार्ग आहे हा सहजप्रमाणे तुम्ही चालू शकता
आणि तो मार्ग चालताना तुम्ही मुक्ततेकडं आरामात जाता आणि मुक्त होता. तुम्हाला कुठलीही ठेच लागत नाही. पण त्याच्यासाठी आधी माया सोडायला लागते. ती म्हणजे ज्ञानेश्वरांची आई माया स्वरूप होती. भगवंतांनी दाखवलं, माया सोडली, जवळ घेतलं निवृत्तीनाथांना, छातीला लावलं. निवृत्तीला छातीला लावल्यावर आणि ज्ञानेश्वर माऊलींनी लपून बघितलं की आपल्या भावाला काहीतरी सांगतायत. हा ज्ञानेश्वरीतला प्रसंग आपण बघतो, पण भगवद्गीतेच्या अनुषंगाने याचा विचार केला की मायेने जेव्हा निवृत्तीला, म्हणजे मनुष्यानी एखाद्या गोष्टीतनं निवृत्त सोडायचं ठरवलं तर माया त्याला जळवून हे करून ठेवते, जखडून ठेवते आणि त्याला आपल्यामध्ये गुंडाळाचा प्रयत्न करते की बाकीच्यांना सांभाळ बरं का, ज्ञानाला सांभाळ, सोपान समजा आणि मुक्ततेला पण सांभाळ. म्हणजे तुमच्या निवृत्तीवर तुमचं ज्ञान, सोपान आणि मुक्त अवलंबून आहे. हे ज्ञानेश्वरातली भावंड नसून तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अवस्था आहेत की निवृत्त, प्रत्येक गोष्टीतनं निवृत्त होणं, कामातनं निवृत्त होणं पाहिजे, मोहातनं निवृत्त होणार पाहिजे, क्रोधातनं निवृत्त होणार पाहिजे, मायेतनं निवृत्त होणं पाहिजे. काम, क्रोध, मोह, माया या सर्वातनं, या षडरिपूंना तुम्ही जेव्हा निवृत्त व्हाल तेव्हा तुम्हाला त्या पायऱ्यांच्या वरची शेवटची पायरी म्हणजे स्वाध्यायाची पायरी, स्व अध्ययनाची पायरी ही समजायला लागते आणि मनुष्य ज्ञानी होतो. अर्जुना, मला हे काम करायचं लागतं म्हणूनच माझा जन्म होतो. इथं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात की नुसतं साधू असून उपयोग नाही, कारण हे साधू जर त्याच्यात अडकले आणि हे त्याच्यात अडकतात, आणि हेच ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलं. विसोबा खेचरांचं उत्तम ज्ञानेश्वरांनी नंतर त्यांना मार्गस्थ करून उगाच ते संत झाले नाही, त्या पदाला उगाच नाही पोचले. त्यांच्यात ते गुण होते, पण ते गुण बाहेर पडून ओकून ज्ञानेश्वर माऊलींना काय ऐकायला लागलं, म्हणजे विष्णू तत्वाला काय ऐकायला लागलं, म्हणजे कृष्ण तत्वाला काय ऐकायला लागलं. संन्यासाची पोरं घरासमोरनं गेली तरी स्नानाला जा हे ऐकायला लागलं. विष्णूचं कार्य होतं, विष्णू चिडत नव्हते. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई गपचूप पुढे जायचंय. भावंड धरू नका, अवस्था लक्षात घ्या. समाजामध्ये उत्पन्न होणाऱ्या ह्या काम, क्रोध, मोह, माया त्या खेचरांच्या मध्ये सुद्धा होत्या. यांच्यासमोर ह्या गोष्टी जर अडकून बसल्या असत्या, ह्याच्यातल्या एखाद्या जर ज्ञानेश्वर माऊली चिडले असते, निवृत्ती न चिडले असते की तुम्ही काय बोलताय, काय तुम्हाला लाज वाटते की नाही, तुम्ही मोठ्या आहात वयाने, तर चाललं नसतं. कारण ज्या मार्गाने मनुष्याला, ह्या सृष्टीला, या धर्माला स्थापन करायचं असतं, धर्म स्थापन करायचा असतो, ते काम तो स्वामी करत असतो. त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. आणि मग जेव्हा कळलं विसोबा खेचरांना, तेव्हा त्यांचं आयुष्य सोन्यासारखं व्हायला क्षणभर लागला नाही. म्हणून जीवनामध्ये हा निवृत्त, कुठल्या गोष्टीत न निवृत्त व्हायचं हे कळलं तर ज्ञान प्राप्त होणार आहे. एखाद्याला छळण्यामध्ये आनंद असतो, एखाद्याला वाईट करण्यात आनंद असतो. हे जेव्हा कळतं, तुम्ही म्हणता की नाही ठीक आहे, आजपासून वाईट वागणं बंद. म्हणजे काय झालं, तुम्ही त्या गोष्टीतनं निवृत्त झाला. त्याचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की नाही, आपण दुसऱ्याची वाईट वागलं तर कर्माचा फळ हे परत आपल्याच पदरात येऊन पडतं. हे जेव्हा कळतं तेव्हा मग तो सोपान मार्ग मोकळा होतो. आणि मग तुम्ही निवृत्ती म्हणजे योग्य ठिकाणी, योग्य तुमच्या जिथं तुम्हाला जी साधायचं आहे ती साधना तुम्ही साधू शकता. हे भगवंत अर्जुनाला सांगताय, तू माझ्यात सामील हो. तू तुझ्या डोक्याने विचारच करू नकोस. कोण सांगताय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. इथं सारथी अर्जुनाला सांगत नाही.
इथं तो परमात्मा, तो भगवंत अर्जुनाला सांगतोय, तू माझ्यात सामील हो, तुला कशाचा दोष नाही आहे, तुला लागणार नाही आहे. ज्ञान विज्ञान काय सांगतंय हेच सांगतंय. आणि हे साधू संत जे आहेत, जे माजले अजारकता जे माजते, ते सुद्धा बघण्याचं काम माझं आहे. माझं नाव कोणी जर 24 तास मुखाने घेतलं तर तो माझा भक्त होतोच असा नाही. कारण त्याचे जर षडरिपूंवरती ताबा नसेल, तो त्याच्या आहारी जात असेल. आणि एक सोपं उदाहरण अजून एक सांगतो. छान आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं, एखादी कंपनी उघडायची किंवा एखादं हॉस्पिटल उघडायचं, जसं त्या हॉस्पिटलमध्ये तुमचा स्वागत कक्ष, आता हॉस्पिटलमध्ये स्वागत कक्ष कशाला, म्हणजे एखाद्याच्या पेशंटची वाट बघायची का कधी येतोय, स्वागत कक्ष असतो. तसंच ज्यावेळी ते हॉस्पिटल उभारलं जातं त्या क्षणी तिथं शवागार पण उभारलं जातं. जिथं चांगलं निर्माण होतं तिथंच तुम्हाला वाईट पण निर्माण करायला लागतं. त्याच्यात वाईट नाही आहे, ती मुक्त अवस्था आहे. मग एखाद्या कारखान्यामधले जर सगळे डिपार्टमेंट्स आपण बघितले, त्यातलं एका डिपार्टमेंटचं काम, एका भागाचं काम जरी बिघडलं तरी अख्खी कंपनी थांबू शकते. तसं आपल्या देहामधल्या स्थित असलेल्या दश इंद्रिय षडरिपूंमध्ये एकाच विकार उत्पन्न झाला तरी तुमचा देह बिघडतो. आणि तो देह बिघडला की तुमची बुद्धी बिघडते, तुमची बुद्धी बिघडली की तुमची वैचारिकता बिघडते, आणि ती बिघडली की शरीरामध्ये अभाव निर्माण होतो, भाव निर्माण होत नाही. मनुष्याची झोप उडते, मनुष्य रोगग्रस्त होतो किंवा अस्थिर राहतो. निद्रा आली, निद्राचा नाश. आपण काय म्हणतो, याला निद्रानाश आहे असं म्हणतो का? झोपेचा नाश आहे तर नाही म्हणत. काय होतं, निद्रानाशाचा रोगी आहे. स्लीप ॲपनिया, आता घोरण्याचा प्रकार म्हणतो आपण. बघा, विचार करा, झोपेशी निगडीत जेवढे रोग आहेत हे सगळे आपल्या इंद्रियांशी निगडीत आहेत. एक इंद्रिय बिघडतं आणि त्यातनं घोटाळा होतो. कुठलंही घ्या, म्हणून झोप ही ती अवस्था आहे की आपल्या मेंदूतली बुद्धी आणि सर्व इंद्रियांना मिळून जो भाव उत्पन्न होतो, तो भाव आपल्याला कायम जपून ठेवायचा आहे. म्हणजे त्याला साखर झोप म्हटलेलं आहे. भगवंता असं कधी म्हणतो की तो झोपतो कोण? आपण झोपतच नाही. इंद्रिय सदा चालू असतात. आणि कशी गंमत आहे बघा, जसे इंद्रिय चालू असतात तसे धातू पण चालू असतात. लहान मूल असतं, थोडंसं पुढं जाऊन बोलतो. लहान मूल असतं, आई हात लावते, मुलगा हात लावतो, इंद्रिय जागृत होतं. त्याला त्याच्यामध्ये वासना असते. कुठली वासना आहे तरी क्षणामध्ये त्या ताहण्याचं इंद्रिय जागृत होतं, कारण ते इंद्रियाचं काम आहे. मग भगवंत हे दाखवून देतो, हे बघ, हे तुला इंद्रिय दिलेलं आहे, हे जागृत आहे. हे तुला डोळे दिलेले, हे जागृत आहे. हे नाक दिलेलं आहे. सगळ्या इंद्रियांचं पोरगं ते ताहणं उघडं असतं तेव्हा भगवंत अगोदर डॉक्टरांना बाहेर जेव्हा जसं आईच्यापासून नाळ वेगळी झाली की सगळं रेकॉर्ड, श्वास नीट, कान नीट, डोळे नीट, बोलतंय तोंड नीट, हृदय नीट, पोट नीट, सगळं नीट. मग लगेच बाहेरून सांगतो छानपैकी बाळ जन्माला आलेलं आहे, कुठेही त्रास नाही. पाठीवर मारून बघतात रडतोय का, म्हणजे त्वचा पण बघितली जाते, सर्व तपासलं जातं. अनु बाहेर आल्यावर पावती जाते. भगवंत देतो. पाठवलंय बघ कसं, चोख माल पाठवलेला आहे, कुठेही घोटाळा नाही. मग आई कंप्लेंट करते, रात्री झोपतच नाही, दिवसा झोपतो, रात्री झोपत नाही. सवय कोणी लावली इंद्रियांना? मग म्हणतात नाही, त्याला कोणतरी सल्ले देतं की त्याला दिवसभर जागा ठेव, त्याला खेळत बसव, म्हणजे तो रात्री झोपेल. हा भाव उत्पन्न करायला लागतो. हा भाव आहे, हा जेव्हा उत्पन्न होतो
तेव्हाच बुद्धी आणि शरीरातल्या सर्व इंद्रियांचं सिंक्रोनायझेशन जेव्हा जसं आपण म्हणतो की एकत्रीकरण त्या फ्रिक्वेन्सीचं ते योग्य तऱ्हेने होतं आणि ते मूल शांत झोपतं. मग तिथं तुम्ही दंगा करा, गडबड करा, काही करा, शांत झोपतं, साखर झोप. मग आपण आईला येऊन आई बघते किती छान शांत झोपलाय. आजी येते, थांब त्याला हलवू नको. कोण लहान मूल असेल तर थांब जरा तिथं जाऊ नको, झोपू दे त्याला. झोपणं म्हणजे पूर्ण झोप शब्दाचा अर्थ काय की जे सगळे एक कुठं तरी हल्लं की सगळं संपलं. डोळ्यासमोर कृती आणा. 5 ज्ञान 5 कर्म, इंद्रिय गेलंय, मेंदू शांत, पोरग तानं झोपलंय. एखादं पोरग गेलं, नुसतं पायाला त्याने हात लावला, लगेच जागृत अवस्था, भाव बदलला. आणि भाव बदलला की गणित बदललं. एका इंद्रियाने सर्व इंद्रियांना हलवून सोडलं. मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की तुला जरी वाटलं की सर्व षडरिपूंवरती तुझा ताबा आहे, तरी अर्जुना तू स्थितप्रज्ञ असून सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही, हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे बाहेर समाजात चाललेल्या साधू संतांच्या सारखंच तुझं चाललेलं आहे की मी काय करतोय हेच तुला कळत नाहीये. दाढी वाढली, हातात कमंडलू आहे, सगळं आहे, पण साधू या शब्दाचा अर्थच जर कळत नाहीये, तर अर्जुना मला तो त्या जसं सृष्टीला सांगायला लागतं की तू फक्त बाह्य अवस्थेत जगतोयस, तुला अंतर अवस्थेमध्ये कसं जगायचं आहे, तुझी अंतर अवस्था काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे जर तुला कळायचं असेल तर तू माझ्यात सामील होणं अर्जुन गरजेचं आहे. आणि ज्या क्षणी तू माझ्यात सामील होशील त्यावेळी तुला काही राहणार नाही. तू माझ्याच नजरेने बघशील. दुधात साखर घातले की दूध वेगळं आणि साखर वेगळं कळत नाही. त्याला दूधच म्हटलं जातं. त्यात पाणी म्हणतात का? नाही. पाणी कोण? अर्जुन. दूध कोण? परमात्मा, भगवंत. आपण म्हणतो का? आपण म्हणतो दुधात पाणी घातलं, पाण्यात दूध घातलं म्हणतो का? कधी बघा दुधात पाणी घातलं असेल यांनी, असंही होतं. एवढंच पाणी घेईल आणि एवढं दूध घालेल, पण म्हणताना काय म्हणतो? परमात्म्यात अंतरात्म्याचं विलिनीकरण आणि स्वरूप असं निर्माण की कोणीही वेगळं करू शकत नाही. करू शकतं का कोणी? दुधात साखर घातली, ढवळली, होईल का वेगळी? तयार होतं काय? गोड दूध. साखर गेली. लक्षात घ्या नीट उदाहरण. दुधात पाणी घातल्यावर ते दूध जो मिसळतो, भगवंत अर्जुनाला सांगतोय तू माझ्यात मिसळ, तुझं स्थानच राहणार नाही. हा भगवंत दूध आहे, अर्जुन पाणी आहे, तू माझ्यात मिसळ. हे दूधच. मी दूध आहे अर्जुना, तू साखर आहेस, तू माझ्यात मिसळल्यावर गोडच, साखर नाही, गोड दूध. अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, हे पार्था, हे तुझं सगळं बरोबर आहे, पण आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणं म्हणजे काय? मग जर मला वेगळं होऊन जर मी तुझ्यात विलीन झालो तर मी माझी स्वतःची अवस्था विसरूनच जाईन ना. मी माझं अस्तित्वच राहणार नाही. अर्जुन म्हणून मला लोक ओळखणारच नाही. तर मग स्वतःचं अस्तित्व मला टिकून ठेवता येईल का? आणि माझी वैयक्तिक ओळख मला नंतर परत सांगता येईल का? हा पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. त्याला भगवंत काय उत्तर देतात? पुढच्या भागात. श्रीराम.